नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाउजची संपूर्ण माहिती घेतली आहे। त्यामध्ये आपण फोरटक्स ब्लाउजचं पेपर पॅटर्न बघितलेले आहे, स्लीव्हचे पॅटर्न बघितलेला आहे, त्यानंतर कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर फोरटक्स ब्लाउज कशा पद्धतीने मशीनवरती शिवायचा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बघितलेली आहे। पण तिचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्यांची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्हाला ती लिंक जी आहे ती लगेचच मिळून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजची माहिती पाहणार आहोत। तर कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानंतर कटोरी ब्लाउजमध्ये येणारे प्रॉब्लेम्स, कटोरी किती घ्यायची आहे, कोणत्या साईजसाठी किती कटोरी घ्यायची आहे किंवा कटोरीचे जे माप आहे ते कशा पद्धतीने ठरवायचे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर आपण हे जे ब्लाउज आहे ते ब्लाउज आपल्याकडे मापासाठी आहे। तर त्या ब्लाउज वरून आपण माप घ्यायची आहे आणि त्या मापावरती आपल्याला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करायचं आहे। तर चला सुरुवात करूयात। तर त्याच्यासाठी जे लागणारे माप आहेत ते मी इथे साईडला लिहून घेतलेले आहेत। तर यामध्ये लागणारे जे काही माप आहेत ते सेम आपल्या फोरटक्स ब्लाउजला आपण जे काही माप घेतलेले आहेत तर तेच माप असतात। फक्त यामध्ये कटोरी ब्लाउज जे आहे, कटोरीचं जे माप आहे ते यामध्ये एक्स्ट्रा असतं। सगळ्यात अगोदर आपण आता ब्लाउज वरून माप घेणार आहोत आणि त्याच ब्लाउजच्या मापावरून आपण आज पेपर कटिंग सुद्धा करणार आहोत। तर इथे साईडला जे काही माप आपल्याला लागतात ते सगळे माप मी इथे लिहून घेतलेले आहेत। आता आपण ब्लाउज वरून माप घ्यायला सुरुवात करतोय। तर सगळ्यात अगोदर ब्लाउज जो आहे तो एकदम चुरगळलेला आपल्याला घ्यायचा नाहीये। जर जास्त चुरगळलेला असेल तर त्याला अगोदर आपण इस्त्री करून घ्यायची आहे आणि शक्यतो कस्टमर कडूनच आपण जास्त चुरगळलेला ब्लाउज जो आहे किंवा त्यांनी जास्त दिवस तो घातलेला नसेल, ठेवून दिलेला असेल, असा ब्लाउज शक्यतो मापासाठी घ्यायचा नाही। तर काय होतं, त्यांनी बरेचदा काय होतं, जर शक्यतो त्यांनी ते ब्लाउज खूप दिवस घातलेलं नसेल तर ते ब्लाउज त्यांना एकतर टाईट झालेलं असतं किंवा लूज सुद्धा झालेलं असतं। तर त्यामुळे आपण रेग्युलर यूज करण्याचं ब्लाउज आहे तेच शक्यतो आपल्याला मापासाठी घ्यायचं आहे। तर इथे मी हे जे ब्लाउज घेतलेलं आहे तर याला व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे। आता आपण ब्लाउजची माप पाहूयात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे घ्यायचं आहे ब्लाउजची उंची, त्या ब्लाउजची उंची घेताना आपण इथे शोल्डर पट्टी जिथे आहे तिथे टेप ठेवलाय व्यवस्थित आणि पूर्ण उंची इथे घेतलेली आहे ती आहे इथे 13 इंच। तर मी इथे 13 इंच लिहून घेतेय। माप घेतानाच आपल्याला सोबतच लगेच माप लिहून घ्यायचे। आता त्यानंतर दुसरं माप जे आहे ते आहे शोल्डर पट्टी। तर आपण ब्लाउज वरून माप घेतोय त्यामुळे मी इथे शोल्डर पट्टीचं माप घेतलेलं आहे। जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल तर शोल्डर आणि शोल्डर पट्टी दोन्ही माप आपल्याला घ्यायचे आहेत। तर इथे आपण शोल्डर पट्टीचं माप घेतोय तर ते आहे टोटल 3.25 इंच। तर मी इथे 3.25 इंचावरती घेतलंय। त्यानंतर छातीचं माप बघूयात। तर छातीचं माप जे आहे आपण फोरटक्सच्या ब्लाउज मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की कशा पद्धतीने घ्यायचं आहे। तर हे आहे इथे आपण छातीचं माप जे आहे ते अशा पद्धतीने घेतो। तर हे आहे टोटल 18 इंच। तर हे 18 इंच जरी असेल तर आपला जो सेंटर आहे 18चा सेंटर आहे 9 इंच। तर 9 इंचाची जी लाईन आहे ती आपल्या या सेंटर वरती आलं पाहिजे, तरच हे जे माप आहे ते आपलं बरोबर आहे। जर येत नसेल तर आपल्याला सेपरेट परत इथं असं माप घ्यायचं आहे, हुक लूकच्या पट्टीपासून ते बगलेपर्यंत अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ब्लाउज जे आहे व्यवस्थित ताणून घ्यायचंय आणि मग त्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे। तर छातीचं जे माप आहे ते इथे 9 इंच मी घेतलेलं आहे। त्यानंतर कमरेचं माप घेतोय आपण। तर कमरेचं माप जे आहे त्या इथे हे आहे 15 इंच। तर टोटल जे माप आहे आपला 15चा जो मध्य आहे तो आहे 7.5 इंच। पण इथे तुम्ही पाहू शकता आपला जो मध्य आहे ते सेंटर येतो इथे 8 इंचावरती। तर कमरेचं माप आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचंय, तर राऊंड साईडने आपल्याला घ्यायचंय। तर कमरेचं माप आपण नंतर घेऊयात, आता बाकीचे माप घेऊयात। तर आता आपण पुढच्या गळ्याचं माप घेतोय। तर पुढच्या गळ्यासाठी इथे मी पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि इथे शोल्डरच्या टिपेपासून आपल्याला पुढच्या गळ्याचं माप मोजून घ्यायचंय। तर पुढचा गळा जो आहे टोटल आहे 6 इंच। त्यानंतर बाहीची लांबी घेतोय।
मागचा गळा आपण बॅक साईडने घेणार आहोत, पण जेवढे माप आपले एका बाजूने आपण घेऊ शकतो तेवढे आहे त्याच पद्धतीने लगेच घेऊन टाकायचे, कारण सारखं सारखं ते ब्लाऊज उलटायचं पुन्हा ते व्यवस्थित करायचं, त्यापेक्षा आहे त्या पद्धतीने जेवढे माप आपल्याला घेता येतील तेवढे माप आपण घ्यायचे आणि त्यानंतर बाकीचे माप घ्यायचे. तर बाहीची जी रुंदी लांबी आहे ती आहे टोटल इथे 7.5 इंच. तर मागच्या गळ्याचं नंतर घ्यायचे, त्यानंतर इथे बाहीची लांबी घेतली मी, ती आहे 7.5 इंच. दंडघेर बघूयात, दंडघेर आहे ते 5.25 इंच. आता कटोरीचं जे माप आहे, तर कटोरीचं माप कशा पद्धतीने ठरवायचं आहे तर हे आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये. पण जरी काहींना प्रॉब्लेम येत असेल कटोरीमध्ये, तर कटोरीचं माप कशा पद्धतीने मोजायचं ते मी सांगते. तर इथे आपली हुकलूकच्या पट्टीपाशी इथे जॉईंट आहे, तर या जॉईंट वरती आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटोरी जिथे जॉईंट केलेली आहे तिथे आपल्याला कटोरीचं माप मोजून घ्यायचे. तर हे आहे टोटल इथे 5.25 इंच. तर इथे आपण आहे ती कटोरी इथे मोजून घेतलेली आहे, पण जेव्हा आपण पेपर कटिंग करणार आहोत तेव्हा कटोरीचं माप कशा पद्धतीने ठरवायचे, कारण बरेचदा काय होतं मापाला जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस असतं किंवा फोरटक सुद्धा असू शकतं आणि आपल्याला त्यावरून कटोरीचं ब्लाऊज शिवायचं असतं. तर त्यावेळी काय करू शकतो, तर तिथे आपल्याकडे चार्ट पण आहे, तो चार्ट सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यामध्ये आपण कटोरीचे माप सुद्धा लिहिलेले आहे, किंवा जर चार्ट वापरायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा कटोरीचं माप कशा पद्धतीने काढू शकता याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण मागच्या गळ्याचं माप घेतोय. तर मागच्या गळ्यासाठी इथे मी पट्टी ठेवून घेतली सरळ आणि इथून आपल्याला मोजायचं आहे. तर तो आहे टोटल इथे 8 इंच. आता सगळे माप झालेत, आपलं कमरेचं माप उरलंय. तर त्यासाठी आपण पुढच्या बाजूची ही बटणं जी लावली होती ती सगळी बटणं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि जो काही आपला ब्लाऊजचा पूर्ण घेर आहे इथे तो घेर आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तर तो मोजताना आपल्याला जी हुकलूक साठी आपण एक्स्ट्राची पट्टी लावतो जी बाहेरच्या बाजूने असते, ही जी पट्टी आहे ही याला आपण हुकलूक नाही लावलेली तर काजी बटन केलेले आहेत. तर ही एक्स्ट्राची पट्टी आहे, उलट्या बाजूने आहे, तर ती पट्टी आपल्याला एक्स्ट्रा सोडून द्यायची आहे आणि बाकीचा जो काही कमर घेर आहे ते मोजून घ्यायचे. तर इथे टोटल जे कमरचं माप आहे ते आहे इथे 30 इंच. तर 30चा चौथा भाग झाला इथे 7.5 इंच. तर इथे टोटल सगळी माप आपली घेऊन झालीत. आता आपण पेपर कटिंग पाहूयात. तर आता हा आपण पेपर घेतलेला आहे, तर या पेपरची बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे ती टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची जी उंची आपण टाकतोय ती आहे बंद बाजूकडून टाकतोय आपण. तर बंद बाजूकडे आपण 13 इंच प्लस 1 इंच टाकायचे. तर इथे मी 14 इंचावरती मार्किंग करून घेतेय. पुन्हा एकदा 14 इंचावरती मी मार्किंग करतेय आणि इथे आपलं ही सरळ रेषा मारून घ्यायची आहे. यानंतर आपण इथे मुंड्याचं माप टाकणार आहोत आधी. तर मुंड्याचं जे काही माप आहे ते आपण मागच्या वेळी सुद्धा मी फोरटकचं जेव्हा ब्लाऊज कटिंग केलं होतं आपण पेपर कटिंग, तेव्हा सुद्धा मी चार्ट इथे दाखवला होता. तर त्या चार्ट नुसारच मी इथे मुंड्याचं माप घेतेय. तर छाती जी आहे ती आहे 9 इंच. तर 9 चौक झाले 36. तर 36 नुसार आपण शोल्डर घ्यायची इथे 5.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच आणि गळा रुंदी आहे 2.25 इंच. तर चला घेऊयात. तर इथे मुंड्याचं माप टाकते मी इथे 5.25 इंच.
6.5 इंच मी 2 ठिकाणी माप केलं आणि इथे सरळ रेषा मारली आहे. यानंतर आता शोल्डरचं माप टाकतोय. तर शोल्डर जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावरती मी मार्किंग केलं इथं. त्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा 5.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे ही सरळ रेषा मारून घेऊयात. आता हे जे शोल्डर आहे आपण डीप नेक नुसार वापरत असतो. तर हा जो चार्ट आहे आपला, हा डीप नेकचा चार्ट मी इथे वापरलेला आहे. बोट नेक साठी आणि सिंपल गळा जो आहे 5, 6, 7 इंच, तर त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला वापरायचा असतो. इथे मागचा गळा जो आहे तो 8 इंच एवढाच आहे, त्यामुळे इथे आपण डीप नेकचा चार्ट वापरलेला आहे. आता आपण इथे शोल्डरच्या मापानुसार 5.5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर मी गळा रुंदी टाकते इथे 2.25 इंचावरती. मी फक्त इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलंय. आता आपण इथे बॅक साइडचा आणि फ्रंट साइडचा मुंड्याचा आकार काढतोय. तर त्यासाठी अगोदर आपल्याला अशी तिरकी रेषा काढून घ्यायची आहे आणि त्या तिरक्या रेषेवर आपल्याला 1.25 इंच आणि 1.25 इंच असं मार्किंग करायचंय. तर अगोदर मी 1.25 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर मी टेप खाली घेतलाय 0.5 इंच आणि 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतले. आता ही जी सरळ रेषा मी इथे काढलेली आहे त्या रेषेवरती 1.25 इंच मी आतमध्ये घेतलंय आणि इथे आपल्याला हे वरच्या टोकापर्यंत जोडून घ्यायचं आहे. ही रेषा मारून झालेली आहे. यानंतर आता आपल्याला छातीचं माप टाकायचंय. तर छाती आहे ते 9 इंच. तर मी इथे 9 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकतेय पुढं. त्यानंतर कमरेचं माप टाकतोय. कंबर आहे 7.5 इंच. 7.5 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर 1 इंच आणि प्लस इथे 1.5 इंच. तर आता आपण ह्या रेषा ज्या आहेत त्या जोडून घेऊयात. तर फिटिंगच्या दोन्ही रेषा मी इथे जोडून घेतेय. आता फिटिंगच्या रेषा जोडून झाल्यानंतर इथे ही जी आपली लास्ट वाली फिटिंगची लाईन आहे तिथे आपला 1.25 इंच खाली मार्किंग करून घ्यायचंय. यानंतर आता आपण मुंड्याचा आकार काढून घेऊयात. तर मुंड्याचा आकार काढताना आपला हा जो आकार आहे 1.25 इंचावरचा तो आपला बॅक साइडचा आकार आहे, जो की आपण या सरळ रेषेवरून काढणार आहोत. जर तुमच्याकडे जर फ्रेंच कर्व असेल तुम्ही फ्रेंच कर्वचा इथे वापर करू शकता. इथे मी बॅक साइडचा आकार व्यवस्थित काढून घेतला. त्यानंतर ही जी आपण 1.25 इंचाची आतली लाईन काढलेली आहे त्या लाईन पासून आपल्याला मुंड्याचा आकार पुढच्या भागाचा काढायचा आहे. जर तुम्हाला डायरेक्ट काढता येत नसेल तर तुम्ही इथे या रेषेचा मध्य काढून सुद्धा आकार काढू शकता. पण जशी जशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे तर तसं तुम्ही हा जो आकार आहे डायरेक्टली ते काढू शकणार आहात. ते तुम्ही पाहू शकता. हा मुंड्याचा आकार जो आहे बॅक साइडचा मी माप न घेताच काढलाय, तरी सुद्धा तो इथे बरोबर सेंटरला आलेला आहे. तर जशी जशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे बरोबर इथे जो मुंड्याचा आकार आहे तो आपला व्यवस्थित येतो. तर इथे हे दोन्ही पॉइंट आपल्याला इथे जॉईंट करायचे. त्यानंतर या जॉईंट पासून आपल्याला हा जो 1.25 इंच आपण अंतर खाली घेतलेला आहे ते अंतर आपले इथे जोडून द्यायचं आहे. तर हा टोटल बेसिक आपला पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या गळ्याचा आकार काढून घेऊयात. आपण इथे 2.25 इंच टाकलेलीच आहे. त्यानंतर पुढच्या गळ्याचं माप टाकतोय. तर पुढचा गळा आहे इथे 6 इंच. तर 6 इंचामध्ये 0.5 इंच मी इथे ऍड केलंय आणि इथे सरळ रेषा मारून घेतेय. सरळ रेषा मारली. आता या रेषेवरती आपण 2.5 इंचाचं माप टाकायचे. वरती आपण 2.25 इंच टाकले, पण खालच्या बाजूला आपण 2.5 इंच टाकायचंय, कारण गळा जो आहे ते पसरला जाणार आहे आणि 2.25 जी गळा रुंदी आहे ती खूपच कमी आहे. तर इथे हा चौकोन तयार करून घेतला आणि पुढच्या गळ्याचा मी आकार देऊन घेतलाय.
तर हे जे पुढचा गळ्याचं माप आहे, मागच्या गळ्याचं माप आहे, क्रॉसपट्टीचं माप आहे किंवा मुंड्याच्या भागातलं जे माप आहे, पुढचा मुंडा असेल, बॅक साईडचा मुंडा असेल, हे आकार जे आहे तुम्ही फ्रेंच कर्वनी काढू शकता. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकतोय. तर क्रॉसपट्टीचं जे माप आहे ते आपण ब्लाऊजची उंची किती आहे त्याच्यानुसार टाकत असतो. तर ब्लाऊजची उंची जर 13-13.5 इंच असेल तर इथे तुम्ही 2.5 इंचाची क्रॉसपट्टी टाकू शकता. पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर क्रॉसपट्टीचं जे माप आहे ते आपल्याला 2 इंच ठेवायचं आहे. त्यानंतर जर 14-14.5 इंच असेल तर ते क्रॉसपट्टीचं जे माप आहे तुम्ही 2.5 इंचावरती ठेवू शकता. आणि 15 प्लस गेलं तर तुम्ही 3 ते 3.5 इंचावरती क्रॉसपट्टीचं जे माप आहे ते ठेवायचं आहे. तर इथे ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे 13 इंच. किंवा जर तुम्हाला कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे, आता हे समजा ब्लाऊज आहे आणि त्यांनी जर सांगितलेलं आहे जे त्यांनी दिले जे काही माप आहे तर त्यांना ॲज इट इज आहे त्याच पद्धतीने पाहिजे आहे. तर जे क्रॉसपट्टीचं माप असेल तेच क्रॉसपट्टीचं माप तुम्हाला घ्यायचं आहे आणि तेच तुम्हाला तुमच्या पॅटर्नवरती टाकायचं आहे. तर आता प्रत्येकाची जी काही शिवण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी असते. त्यांनी तो जो काही ब्लाऊज आहे तो दुसरा कुठून तरी शिवलेला असेल, त्याची शिवण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असेल. तर तुम्हाला तो सुद्धा फरक मी इथे दाखवतेय. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे फिटिंगची लाईन घेतलेली आहे. तर फिटिंगच्या लाईनवरती तयार जी क्रॉसपट्टी आहे ती आहे ते 3.5 इंचावरती आणि जी मोठी साईड आहे ती आहे ते 3.5 इंचावरती. पण आपण जे आता तयार करतोय तर त्याची जी तयार उंची असणार आहे ती आपली 3 ते 2 इंच अशी असेल. तर इथे तुम्ही फरक मी ते सांगितलाय की प्रत्येकाची शिवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. जर कस्टमरने तुम्हाला ब्लाऊज दिलाय आणि त्या ब्लाऊजनुसारच जर तुम्हाला आहे तेच सगळे माप वापरायला सांगितले तर ते माप वापरून तुम्ही पॅटर्न तयार करायचा आहे. तर आता ब्लाऊजच्या उंचीनुसार आपण माप टाकतोय. तर क्रॉसपट्टीचं माप जे आहे ते मी इथे 2.5 इंचावरती टाकतीये. मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. दुसऱ्या साईडला सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता 2.5 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे. सरळ रेषा मारून घेतली. आता या बाजूने आपल्याला 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. रेषा इथे मारून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर छातीचा आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे. तर छाती आहे इथे 36 इंचाची. तर 36 मध्ये आपल्याला 36 इंचाची, तर यामध्ये आपण पॉइंट दिला तर आपला हा जो पॉइंट आहे तो आपला छातीचा 10वा भाग इथे आपल्याला मिळतो. तर आपल्याला छातीचा 10वा भाग काढण्यासाठी आपल्याला पूर्ण टेपची इथे 10 भाग करण्याची अजिबात गरज नसते. आपल्याला फक्त पॉइंट दिला की छातीचा 10वा भाग इथे मिळून जातो. तर इथे मी 3.6 इंचावरती मार्किंग करून घेतेय. आता इथे आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे क्रॉसपट्टीचं माप काढू शकतो. तर मी इथे क्रॉसपट्टीचं माप काढून घेतलेलं आहे. यानंतर आता आपण कटोरी बघूयात. तर कटोरीचं माप टाकायचं आहे. तर इथे कटोरीचं जे कस्टमरने माप दिलेलं आहे, तुम्हाला ब्लाऊज दिलेला आहे, ते जर कटोरीचं माप त्यांना एकदम परफेक्ट बसते त्या मापानुसार तुम्हाला घ्यायचंय. तर इथे कटोरीचं जे काही माप आहे ते आहे इथे 5.5 इंच. पण आपल्या चार्टनुसार आपण जर कटोरीचं माप घ्यायचं झालं तर तो आहे आपल्या इथे 5.5 इंच. आणि 5.5 इंचाची जरी कटोरी तुम्ही घेतली तरी ती सुद्धा एकदम व्यवस्थित बसते. कारण एकदम छोटी जर कटोरीचं माप घेतलं तर ते एकदम छातीमध्ये दाबल्यासारखं होत असतं. एकदम जर मोठी तुम्ही कटोरीचं माप घेतलं तर ते काय होतं की एकदम कटोरी जी आहे ती एकदम चपटी बसल्यासारखी होते. तर काय करायचं आहे, आपण इथे फिटिंग पासून आपण 2.5 ते 3 इंचावरती माप घ्यायचं आहे आणि या क्रॉसपट्टीच्या लाईनवरती, आणि जेवढं काही माप आहे तेवढं आपलं कटोरीचं माप जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे आपल्या चार्टनुसार माप घेतलेला आहे. कटोरीसाठीचा जो चार्ट आहे तो मी इथे दाखवतेय. तर हा आहे आपला कटोरीचा चार्ट. आपले 36 छातीचा आपण ब्लाऊज इथे कटिंग करतोय आणि कटोरीचं जे माप आहे ते आहे 5.5 इंच. तर इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर हा आहे इथे गळ्याची बाजू आपली. तर गळ्याच्या बाजूवरती मी 1 इंचावरती मार्किंग करतेय.
तर 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथे हा जो फ्रंटचा आपला भाग आहे मुंड्याचा, तिथून आपल्याला 2.25 किंवा 2.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचंय. तर मी 2.25 किंवा 2.5 इंच असं का म्हटले, तर जेव्हा आपली ब्लाऊजची उंची आहे ती जर जास्त असेल तर ब्लाऊजची जी कटोरी आहे ती आपली उभ्या पद्धतीने तयार होते. तर तेव्हा तुम्हाला हे जे अंतर आहे तुम्ही ते 2.5 इंच ठेवू शकता. पण ब्लाऊजची जर उंची कमी असेल तर हे जे अंतर आहे आपण इथून घेतो फ्रंटच्या मुंड्यावरून, ते तुम्ही 2 किंवा 2.25 इंच इथे ठेवू शकता. तर मी इथे हे जे अंतर आहे 2.25 इंचावरती करतेय आणि आपल्याला कटोरीचा जो आकार आहे तो इथे काढून घ्यायचा आहे. तर मी इथे फक्त डॉट लाईन काढून घेते आणि तुम्हाला कटोरीचा आकार दाखवते. ते इथून पाहू शकता आपला हा कटोरीचा जो आकार आहे आपण इथे काढून घेतलेला आहे. हा जेव्हा आकार आपला व्यवस्थित गोल येईल त्याच्यानंतरच आपलं हे कटोरीचं जे मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचे. तर इथे आपलं कटोरीचं जे पेपर पॅटर्न आहे ते इथे रेडी झालंय. यानंतर आपला कटोरीचं जे माप आहे ते वाढवायचं आहे, ते आपण याच्या कटिंग केल्याच्या नंतर बघतोय. तर आता हे माप आपण कट करून घेऊयात. तर हा पॅटर्न आपला कट करून झालाय. आता हे दोन्ही भाग आपले वेगळे करण्याच्या अगोदर काय करायचं आहे, हा जो आपला फिटिंगचा पॉइंट आहे तिथे नॉच द्यायचा आहे. त्यानंतर हा जो गळारुंदीचा पॉइंट आहे तिथे नॉच द्यायचा आहे. ते इथे मी दोन्ही पेपर जे आहे ते इथे फोल्ड करून घेतले आणि त्याला इथे नॉच देऊन घेतलेला आहे. तर इथे जर नॉच द्यायचं नसेल म्हणजे एकदमच कमकुवत जर, तर इथे नॉच ऐवजी आपण मार्किंग सुद्धा डायरेक्ट बॅक साइडच्या पेपरवर करू शकतो. तर इथे फिटिंगला सुद्धा मी नॉच देऊन घेतेय. हे दोन्ही जे भाग आहेत ते आपण इथे सेपरेट करून घेऊयात. आता कटोरीच्या पॅटर्नचं जे कटिंग आहे पेपर पॅटर्न ते मी इथे 2 पद्धतीने करत असते. तर 2 पद्धतीने कशा पद्धतीने करत असते तर तेही सांगते. तर हे जे पॅटर्न आहे आपण पेपर पॅटर्न केल्यानंतर आपण काही भाग जो आहे म्हणजे कटोरीचा भाग असेल किंवा क्रॉसपट्टी असेल ते आपल्या कपड्यावर टाकून ते वाढवावी लागते. आणि दुसऱ्या पद्धतीने मी जे कटिंग करते तर त्यामध्ये आपण क्रॉसपट्टीचे जे माप आहे ते आपण पेपर पॅटर्न मध्येच वाढवून कटिंग करतो. त्यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न जेव्हा तुम्ही कपड्यावर ठेवता तेव्हा ते कुठल्याच पद्धतीने तुम्हाला वाढवण्याची गरज पडत नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, तर त्याही पद्धतीने मी नक्कीच कटिंग करून दाखवेल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ती पद्धत जी आहे ती एकदम सोपी जाईल. तर गळ्याचा भाग जो आहे आपण काढून टाकलाय. कटोरीचा भाग कटिंग करून घेऊयात. भागाचा सुद्धा आकार कट करून घेतलाय. इथून पाहू शकता हे पेपर पॅटर्न जे आहे आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण बॅक साइडचा गळा आणि टक्स मार्किंग करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण इथे बॅक साइडला नॉच मारून घेतलेला आहे. आता यानंतर बॅक साइडचा जो गळा आहे त्याची आपल्याला उंची टाकायची आहे. बॅक साइडचा गळा आहे तो आहे 8 इंच. तर 8 + अर्धा इंच 8.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतेय. इथे आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आता इथे आपण गळा रुंदी 2.25 इंच ठेवलेली आहे. इथे तुम्ही 2.5 किंवा 3 इंच तुम्हाला हवा तेवढा तुम्ही इथे ब्रॉड गळा करू शकता. मी इथे 2.25 इंचावरती मार्किंग करतेय. आणि ही जी गळ्याची लाईन आहे आपण जोडून घेऊयात. कस्टमरला जर जास्त पसरट हवा असेल तुम्ही इथे 2.5 2.25 इंचापेक्षा जास्त सुद्धा टाकू शकता. आणि जर नॉर्मल गळा हवा असेल तुम्ही इथे 2.5 इंच 3 इंचावरती मार्किंग करू शकता.
मी इथे बॅक साईडच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलं. आता आपण टक्सचं मार्किंग करून घेऊयात. तर टक्ससाठी मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि उभं जे आहे ते 5 इंचावरती मार्किंग करून घेतेय. तर हा जो टक्स आहे आपला अर्धा इंच जॉईंट मध्ये जाणार आहे. तर असा 4.5 इंचाचा आपला उभा तयार होणार आहे. तर हा बॅक साईडचा गळा आणि टक्स आपण मार्किंग करून घेतलेला आहे. बॅक साईडचा गळा मी इथे कटिंग करून घेतेय. हा जो टक्स आहे त्याला आपण इथे घडी घालायची आहे आणि नॉच मारून घ्यायचं आहे. ते बॅक म्हणून मी इथे लिहून घेतलेलं आहे. आपली साईज जी आहे ती आहे 36 इंच. हा आहे फ्रंटचा भाग, कटोरी आणि क्रॉस पट्टी. तर आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे ते पाहूयात. तर आपल्याला कटोरी जी आहे ती आता वाढवायची आहे. तर ती कटोरी कशी वाढवायची तर ते पाहूयात. त्यासाठी मी इथे हा एक पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवर ही जी कटोरी आहे त्या सगळ्या कटोरीचा आपला आउटलाईन या पेपरवरती काढून घ्यायचा आहे. कटोरीचा आकार काढून घेतला. आता काय करायचं आहे, हा जो आपला गळ्याचा आकार आहे त्याच्या इकडच्या बाजूने आपला 1/2 इंचावरती मार्किंग करायचे. त्यानंतर गळ्याच्या या दुसऱ्या साईडला सुद्धा 1/2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचे. आता ही जी लाईन आहे खालची तर ती आपला आहे तशीच पुढे वाढवून घ्यायची आहे. इकडच्या बाजूने वाढवली, त्यानंतर या बाजूने सुद्धा वाढवून घ्यायची आहे. या रेषेवरती आपल्याला दोन्ही बाजूने आता 1.5 इंचाचं मार्किंग करायचे. तर 1.5 इंचाचं मार्किंग का करायचंय तर ही जी कटोरी आहे ही आहे 5.5 इंच. जर कटोरी 5 इंचापेक्षा कमी असेल तर ही जी कटोरी वाढवताना आपण एक्स्ट्राची लाईन मारतो ती आपल्याला 1.25 इंच वाढवायची आहे. तर 5.5 इंच आहे म्हणजे 5 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे आपण इथे ही 1.5 इंचाने वाढवून घेतलंय. आता हे जे टोटल माप आहे 5.5 इंच त्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे. तर 5.5चा मध्य झाला इथे 2.25 इंच. तर 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथे आता आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे. सरळ रेषा मारली, त्यानंतर हा सुद्धा 1/2 इंचाचा पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे. तर त्यासाठी अगोदर खाली आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचे. जर तुम्ही 1.25 इंचाने जरी ही कटोरी वाढवलेली असेल तरी सुद्धा आपल्याला 1.5 इंचच खाली वाढवायचं आहे. त्यानंतर आता हा जो आकार आहे तो आकार आपल्याला इथे वाढवत वाढवत जात इथपर्यंत आणायचा आहे. अशा पद्धतीने ही कटोरी जी आहे ती आपली वाढवून झालेली आहे. तर कटोरी किती साईजची कशा पद्धतीने वाढवायची, हे टक्स किती घ्यायचे आहेत, खालची रुंदी किती घ्यायची आहे याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. तर तो जो नक्की आपण एक शॉर्ट व्हिडिओ तयार करणार आहोत. तर याच्यानंतर तोच व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. तर नक्की बघा, त्यामध्ये आपण सर्व साईजच्या कटोरीची माहिती घेणार आहोत. आता कटोरीचं काय होतं, बरेचदा टक्स तिरका होत असतो. तर तो कसा चेक करायचा, आपण कटोरी ही सगळी वाढवून झाली आहे तर कटोरीला आपण ते सेंटरमध्ये फोल्ड करून घ्यायचे. हे दोन्ही टोक आपल्याला जुळवून घ्यायचे. त्यानंतर हा जो टक्स आहे आपला, हा जो टक्सचा पॉईंट आहे तो एकदम इथे प्रॉपर टोकालाच आला पाहिजे. हा जर टोकाला आला तर समजायचं आपली कटोरी जी आहे ती इथे व्यवस्थित तयार झालेली आहे. तर हे सगळे पार्ट आपले कट करून तयार झालेले आहे. हे फ्रंटचे 2 भाग, बॅक साईडचा भाग आणि कटोरी.
तर मैत्रिणींनो, आज जो काही आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊज संबंधी येणारे जे काही प्रश्न आहेत किंवा सोल्युशन आहेत त्या सर्व गोष्टी आपण डीपमध्ये बघितलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या समोर दिसणारे जे बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यांचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहील. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.